आणि आपण पैशाला गरीब असलो तरी चालेल, पण विचारांनी नेहमी मोठेच राहू, नेहमी मोठेच राहू. तरी विचारमंच आणि विचारमंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेख सर व तसेच आज जमलेले ते पालक मंडळी, आज आपल्या विदर्भ पोलीस अकॅडमी लोणार इथे 5 नोव्हेंबर 2023 च्या पालक मेळाव्यासाठी आलेल्या सर्व पालकांचे मी हार्दिक अभिनंदन करते व तसेच शेख सरांच्या वतीने तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून इथे उपस्थित राहिले त्याबद्दल शेख सरांकडूनही तुमच्या हार्दिक अभिनंदन करते. शेख सरांना अशी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वप्रथम आदरणीय सर्व पालकांचे मनापासून स्वागत करतो विदर्भ अकॅडमीवर. ही एक सोबत पहिलीच वेळ आहे की इतके पालक तुम्ही सर्व जमलेले आहात आणि आतापर्यंत आपण पालक मेळावे जसं आपण लिहून पण घेतलेलं आहे प्रत्येकाकडून 3 महिन्यात पालक मेळावा होईल तुम्हाला यावंच लागेल. आजही 10-12 पालक जवळपास गैरहजर आहेत. भरपूर कामं असतात पालकांच्या मागे, म्हणून असं वाटलं की चला दिवाळीची सुट्टी द्यायचीच आहे तर दिवाळीची सुट्टी द्यायच्या दिवशीच पालक मेळावा घेऊ, म्हणजे एक सोबत येणं पण होईल आणि एक सोबत जाणं पण होईल. आता पालक मेळावा का महत्वाचा आहे हे तुम्हाला सांगतो मी. बघा, आपली मुलगी काही आता असं नाहीये की डायरेक्ट तिचं शिक्षण विदर्भ अकॅडमी पासून सुरुवात झालं असं आहे का. तिचं शिक्षण सुरू झालेलं आहे 6 वर्षापासून, किंवा कोणी KG1 KG2 मध्ये पण टाकलेलं आहे. पण आपलं चुकलं कुठं माहित आहे का, आपण KG1 मध्ये टाकलं, KG2 मध्ये टाकलं, तिला नर्सरी मध्ये पण कुणी तर टाकलं 3 वर्षाची किंवा 4 वर्षाची असताना सुद्धा. पण आपलं चुकलं कुठं की आपण कधीच तिथं जाऊन शिक्षकाला विचारलं नाही की माझ्या मुलीची प्रगती किती आहे. कधीच विचारलं नाही आपण आयुष्यात. ती जिल्हा परिषदला गेली, सरकारी शाळा आहे, ते शिकवतील नाही तर नाही शिकवतील, आपल्याला काही जाऊन बघायची आवश्यकता नाही. किंवा तुम्ही गेले नाही, आपलं बेसिक फाउंडेशनच हुकलंय काय आपण कधी जाऊन विचारलं. आता बघा तुम्ही, सर्वात मोठी गोष्ट, तुम्ही किती पैसे भरलेले तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे माझ्याकडे, बरोबर आहे. तुमच्याजवळ पैसे फुकट आले का सर, आमच्याजवळ फुकट आले म्हणून ही घ्या आणि तुम्ही आता शिकवा की नका शिकवा, आम्हाला काही गरज नाही, असं आहे का काही, असं आहे का नाही. आणि मलाच नाही, तुम्ही कोणालाच नाही देऊ शकत नाही. बघा तुम्ही विचार करा ना, तुम्ही 20 रुपयाची साबण आणा, साबण काय आणा, साबण किती रुपयाची, तुम्ही भरलेले पैसे तर खूप मोठे आहे. मी 20 रुपयाची साबण म्हणतोय तुम्हाला दुकानावर, आणि ती जर उंदराने अर्धी कापलेली असेल, किती कापलेली, अर्धी, तर तुम्ही घेणार का, खरोखर सांगा बरं, घेणार का नाही. किंवा आता वरून साबण तर दिसली तुम्हाला, चांगली दिसली, पण आत तर अर्धा तुकडा आहे. आता घरी घेऊन आले, 100% तुम्ही परत वापस जाणार त्या दुकानावर, की वरून जसं दिसून राहिलं होतं तसं आतून नाहीये. समजून राहिला माझा इशारा तुम्हाला. ही विदर्भ अकॅडमी तुम्हाला वरून दिसली, मग आतून आहे की नाहीये तशी तुमचं काम आहे चेक करणं. समजलं का तुम्हाला. आणि हे चेक करण्यासाठी सरांनी सांगितलं मला फोन करा, 100% फोन करा, तुम्ही मला फोन करा, तुम्ही फोन करणार. हा, एकदा नाही उचलला, दुसऱ्या वेळेस उचले, तिसऱ्या वेळेस मी क्लासमध्ये असताना मुलींना पण माहित आहे, मुलींना काय करतो मी क्लासमध्ये, फोन सायलेंट. मी मुलींना सांगून देतो की हा आता मी या फोनचा गळा दाबून राहिलो, गळा दाबून राहिलो म्हणजे याला काय करून राहिलो, सायलेंट. आता फोन कोणाचाही आला तर मी उचलू शकणार नाही. मी उचलत बसलो फोन तर मग तर मुलींना शिकवाल कोण, बरोबर आहे की नाही. म्हणून मी फोन सायलेंट करून देतो. नंतर करायचा परत 2 वेळेस फोन करायचा की सर माझ्या मुलीची प्रगती काय आहे, डेमो भरती कधी आहे, मी कधी यायचं, पेपर कधी होऊन राहिला, प्रगती का होऊन राहिली, प्रॉब्लेम काय आहे की बाकीच्या मुली पुढे चालल्या, माझी मुलगी मागे राहून राहिली. समजलं का तुम्हाला. जिल्हा परिषद मध्ये पण आपण तेच केलं. जर आपण आता ही वेळ आहे तुमच्याकडे, तुमचे मुलांचे मुलं असतील, मुलींचे मुलं असतील, बेसिक पासून हे ठरवा की महिन्याला मला एक भेट द्यायची, शाळेला एक भेट द्यायची आणि सरांना विचारायचं सर माझ्या मुलाला तर हे येऊन नाही राहिलं, काय येऊन नाही राहिलं सांगा बरं. बाकीच्या मुलांना येऊन राहिलं, माझ्या मुलाला काय येऊन नाही राहिलं. जर हा पॅटर्न तुम्ही राबवला ना तर 100% बघा, मुलगा असो की मुलगी असो 100% सक्सेस आहे, म्हणजे सक्सेसच आहे. पण आपलं चुकून राहिलं बेसिक. आता इतकं असल्यानंतर सुद्धा आपण सांगितलेलं आहे सर्वांना की 3 महिन्यात पालक मेळावा घेऊ. किती महिन्यात, 2 महिन्यात किंवा 3 महिन्यात पालक मेळावा घेऊ. काही मुलींना 1-1 वर्ष झाला पालक मेळावा घेतला नाही. फक्त काय म्हणून मुलींना विचारलं, सर बिझी आहे, घरचे खूप जास्त, सर बिझी आहे, पेरणं चालू आहे, निंदणं चालू आहे, खुरपणं चालू आहे, हे चालू आहे, ते चालू. मी बी लोटत गेलो, चला बाबा जाऊ द्या, कशाला विनाकारण या जा आहे ना, आपण भाऊच आहे, आपण मोठे भाऊच आहे. आणि तुम्हाला 100% सांगतो, सत्यवचनाने सांगतो,
मी माझ्या विद्या मंदिरामध्ये उभा आहे, मी मंदिरात उभा आहे. माझ्या मुलींना बहीण म्हणजे बहिणीप्रमाणेच शिकवल्या जाते. इथं तिच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा हे नाहीये. हा इतका आहे की भाऊ म्हटला ना मग भावासारखा हक्क पण गाजवतो बरं का मी. मग जर ती चुकली तर मग तिला पनिशमेंट बी तशीच देतो मी. ती मग चूक कोणतीही असो, समजलं का. म्हणजे भाऊ मोठा भाऊ जसा बहिणीला सांभाळतो तशाच मुली तुमच्या सांभाळणं सुरू आहे. पण तुमचं जे कर्तव्य आहे तुमचं पण कर्तव्य तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडा. एनी टाइम फोन लावत राहा, फोन लावा, येऊन भेटा. डेमो भरतील जसं रवी सरांनी सांगितलं की सर 10 पालक तरी बोलवा. तुम्हाला 10 पालक 100% मी बनवू, पण तुम्ही यायला पण पाहिजे. आणि या तुम्ही हे बघा तुम्ही जे पैसे भरलेत ना, कोणाकोणाला वाटत असेल बाबा पैसे तर भरले, मुलगी सक्सेस होणार की नाही आणि होते की नाही. तुम्ही या आणि तुमच्या डोळ्याला बघा तुमच्या मुलीमध्ये प्रगती किती आहे. तुम्हाला 100% विश्वास होऊन जाईल की यार मुलगी तर लागतेच ना. गार्डे आलेले का गार्डे आले नाही बहुतेक, ते आले होते आताच्या डेमो भरतीला. त्यांच्या समोर मुली पळाल्या तर त्यांना कळालं की खरोखर मुलींची मेहनत किती जास्त आहे आणि किती चांगल्या मुली, किती फास्ट मध्ये मुली पळून राहिल्या. म्हणजे आउट ऑफ मारणाऱ्या 10 मुलींनी मला पहिले विश्वासात पहिले 10 दिवस सुट्टी आम्ही मंजूर केली होती बघा दिवाळीची. मग डेमो भरती घेतली. मग आता मला वाटलं आता दरवेळेस डेमो भरतीमध्ये 4 नाही तर 3 नाही तर 2 मुली आपल्या आउट ऑफ येतात. आउट ऑफ म्हणजे पैकीच्या पैकी गुण. मुलीने काय सांगितलं सर म्हणे आम्ही तुम्हाला 5 मुली आउट ऑफ आणून देऊ, 5 दिवस सुट्टी वाढवा. आम्ही म्हणे जीव पणाला लावू आमचं आणि धावू, पण तुम्ही काय करा 5 दिवस सुट्ट्या वाढवा. आता मला वाटलं काय येतच नाही ना मला, कशाला वाढवायचं काय म्हटलं ठीक आहे. अहो त्या 5 नाही मला वाटतं 10 का 11 मुली आउट ऑफ आल्या. मला माझी मर्जी नसताना 5 दिवस वाढवावेच लागले. म्हटलं ठीक आहे बाबा तुम्ही आता इतक्या जीव पणाला लावून सर्व पळून राहिले, तुम्ही आपल्याला 5 दिवस घरी राहायला भेटेल का बरं. इतका आनंद आहे मुलींना घरी राहण्याचा. याचं एकच कारण आहे पालकांना तुम्हाला सांगतो, दुसरं कारण काहीच नाही. तर सकाळी 4चीच एंट्री तुम्हाला डायरीवर दिसेल. तुम्ही 8 दिवस उठून दाखवा की 4ची एंट्री मारतो सर अभ्यासाला बसतो, तुम्हाला समजून जाईल की अभ्यास काय आहे. आणि त्याच्यामध्ये जर अर्ध्या मिनिटासाठी म्हणजे 30 सेकंदासाठी एखाद्या मुलीची मुवमेंट बंद झाली तर काय होतं ते मुलीला माहिती. मुवमेंट बंद होणे म्हणजे काय, अभ्यासाला बसली पण अशी डुलकी लागली आणि झोपली जागेवर तर लगेच तिचं टाइम मत केला जातं की हे 2 डोळे, 3रा डोळाच आहे माझा, हा एक कॅमेरा तो एक कॅमेरा आणि याच्यावर इथं कॅप्टन, याच्यावर पण कोण कॅप्टन. कॅप्टनचं काम आहे की डायरेक्ट लिहून घेणं सर हिची मुवमेंट बंद झालेली आहे आणि ही झोपलेली आहे, तुम्ही कॅमेरा चेक करून घ्या या टायमात. समजलं का तुम्हाला. मग मुलगी झोपते का, प्रश्न देत नाही ना. आणि मग इतकं बंदिस्त राहिल्यानंतर पूर्ण अभ्यास म्हणजे अभ्यासच, ग्राउंड म्हणजे ग्राउंडच. मग त्यांना घरी राहावं वाटतच ना, कोणाला वाटत नाही. आणि आता ते कामळे म्हणतात माझी मुलगी घरी जाऊन बी ती अभ्यासच कराल आणि इथं बी अभ्यासच कराल तर तिला मनानं जगू द्या थोडस तरी. लक्षात ठेवा मुलीनं माझं पण सांगणं आहे तुम्हाला, थोडाफार घरी अभ्यास करा. 15 दिवसाची सुट्टी आहे, जास्त घेऊ नका. मी काय आल्यानंतर तेच करणं आहे तुम्हाला. तर कसं आहे माहिती आहे का, थोडस आयुष्यामध्ये हसणं खेळणं आई वडिलांची सेवा करणं हे राहिलंच पाहिजे. नाही तर काय निव्वळ अभ्यास तर खूप जास्त येऊन जातं. ते सायंटिस्ट थोडी बनवायचे आपल्याला काय बनवायचे, पोलीस आणि आर्मी. आणि तुम्हालाही सांगतो इतक्या चांगल्या प्रकारे म्हणजे माझ्या तोंडानं माझ्याच अकॅडमीची स्तुती म्हणून नाही. मी आता तुम्ही जसे पालक आहे ना, माझेही वडील तसेच होते. ते कामगार त्यांनी सांगितलं ना, रिअल सांगितलंय. माझ्या वडिलांनी 2002 मध्ये वीट भट्टीवर काम केलेलं आहे. कशावर, वीट भट्टीवर. 3 बहिणी आहेत मला मोठ्या सख्या, सर्वात लहान आहे मी घरात. इतकी शेती असून सुद्धा दुष्काळ पडला. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती असेल की 1998 मध्ये दुष्काळ कसा पडला होता. आणि पालक तुम्ही शेतकरी असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे, शेती तर विकायची नाही आणि लग्न तर व्हीआयपी करायची. पालकांना भट्टीवर कामाला राहावं लागलं की नाही, मला शेती विकायची नाही. वडिलांनी शेती ठोक्यानं दिली आणि लोकांच्या भट्टीवर कामाला राहिले. त्यावेळेस माझं वय भरपूर कमी होतं, मी लहान होतो. पण तिथून मी शाळा केली. त्या परिस्थितीवर मात करत आज माझ्या गावात असो किंवा माझ्या इथं असो ते सर्वांनाच माहित आहे की आमची प्रॉपर्टी किती आहे. म्हणजे सर्वांना तुम्हाला सांगतो गरिबी कधीच राहत नाही.
आणि श्रीमंतही श्रीमंती कधीच राहत नाही. हे काय ऊन सावली आहे, हे पलटी मारते इकडून तिकडं तिकडून इकडं. समजलं का? पैसा कोणाकडे एकूण टिकून राहत नाही, पण आपले कर्म 100% टिकून राहतात. 2013 मध्ये मंत्रालयाचा राजीनामा त्याच्यासाठीच दिला की नाही आपल्याला दुसरं वेगळं काय करायचं. नाही तर मंत्रालयात लिपिक लागल्यानंतर मला काय कमतरता होती? मला काही कमतरता आहे का? अहो सिग्नेचर मारायचे लाख रुपये घेऊन राहिले ना. आता आमचेच काम करायचे आम्हाला मंत्रालयात, तर जे क्लर्क आहेत ते सह्या मारायचे किती घेऊन राहिले? 1-1 लाख रुपये घेऊन राहिले. मला तर काहीच कमतरता नव्हती. 2014 मध्ये ओपन मेरिट बुलढाणा पोलीस दिगावकर साहेबांच्या हातात राजीनामा देणारा सर म्हणजे ते मला म्हणाले तू पहिला मुलगा मला राजीनामा देणार लागल्यानंतर. काय दिला? वेगळं काहीतरी करून दाखवायचं होतं. आपण 1 लागलो, आपण 1000 मुलं लावू शकतो, 1000 मुली लावू शकतो. लोकांच्या घरात ज्यांच्या अंधार आहे त्याच्यात उजेड निर्माण करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे आणि ते मग करून दाखवलं 2014 मध्ये. येणाऱ्या काळाचं तुम्ही आज बघून राहिले. येणाऱ्या काळामध्ये माझी मिलिटरी स्कूल येऊन आली 5 ते 12. म्हणजे हे शिक्षण जे मी मुलींना आता येऊन राहिले ना, हे मी 5वी पासून देणार आहे. 5वी पासून चिखलाचा नरम गोळा आहे. चिखलाचा काय? नरम गोळा. नरम गोळ्याला आकार मी कसाही देऊ शकतो. 10वी पर्यंत तुम्हाला मुलगी लेफ्टनंट किंवा कर्नल किंवा कॅप्टनच दिसेल तुमची. 5वी पासून तयारी करून घेणार मुलींची पण आणि मुलांची पण. आणि लेफ्टनंट का म्हणून राहिलो, कर्नल का म्हणून राहिलो मी तुम्हाला, कॅप्टन का म्हणतो मी तुम्हाला, मी एनडीएची तयारी करणार मुलींची डायरेक्ट. चिखलाचा नरम गोळा तुम्ही माझ्याकडे आणून दिला, सर आता कसं घडवायचं, त्याचं काय तयार करायची, कोणती मूर्ती तयार करायची याची तुम्ही तयार करा. सध्या तुम्ही मुली आणल्या पण चिखलाचा नरम गोळा नाही. कोणता गोळा आहे? वय झाले ना बघा, वय वाढत गेलं टेन्शन वाढत जातं बरं का. लहान लहान जे बाळ असतात, तुम्ही 5वीला आहे का मला सांगा, 5-6 वर्षाची मुलगी किंवा 5-6 वर्षाचा एखादा मुलगा, तुमचे फोन सायलेंट करा. 5-6 वर्षाचा एखादा मुलगा किंवा 5-6 वर्षाची एखादी मुलगी, तुम्ही मला एक दाखवा की सर हिनं आत्महत्या केली आहे का नाही? तिला टेन्शनच नाहीये. ते बापाला टेन्शन माहित, तिच्या आईला टेन्शन माहित, कोणालाही टेन्शन माहित, तिला टेन्शन आहे का? पण जसं जसं वय वाढत जाणार ना मग टेन्शन येत चालतं. मग तो चिखलाचा जो गोळा नरम असतो ना तो काय होतो? कडक. आणि मग तुम्हाला एक वेळ येते, यार ही नरम होती, आपण शाळेत गेलो नाही. ही नरम गोळा होता, आपण शाळेत शिक्षकांना विचारलं नाही. हा नरम गोळा होता तेव्हापर्यंत आपण लक्षच दिलं नाही, फक्त कमावण्याच्या नादात लागलो. समजून राहिलं तुम्हाला? फक्त कमावण्याच्या नादात लागलो आणि कमवलं आज आपल्यालाच बिमाऱ्या लागल्या. आपल्यालाच शुगर झाली, आपल्यालाच बीपी झाली. आपल्याला डॉक्टर म्हणला की जे कमवलं ना ते स्वतःच्या बॉडीवर खर्च करायचा, आणि इकडे चिखलाचा जो नरम गोळा होता तो पण कडक झाला. तुम्हाला समजून राहिलं नुकसान कुणीकडे होऊन राहिलं तर? दोन्हीकडे नुकसान. मुलांकडे लक्ष देणं झालं नाही कमाईच्या नादात, ते एक नुकसान, आणि आता बिमाऱ्या लागल्या ते एक नुकसान. 2 नुकसान करून घेतलेत. म्हणून लक्ष द्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी. कमवून न ठेवता त्यांना कमवण्याच्या लायकीच्या बनवून द्या. आज शिवानीला वडील नव्हते, अत्यंत कमी फीज मध्ये मी शिवानीला ऍडमिशन दिलं, सख्या भावाप्रमाणे सांभाळलं आणि सख्या भावाप्रमाणेच तिला नोकरीला लावलं. आज तिला कशाची कमतरता आहे का? उद्या लग्न झालं तिचं, नवरा कसाही भेटला तरी काय प्रॉब्लेम आहे का? माझ्याकडे एक मुलगी होती, मुलींना मी परवा दिवशी उदाहरण दिले सर्व, की एक मुलगी झालेली असताना ती मुलगी माझ्याकडे आली, सर नवऱ्याने सोडून दिलं, 5 वर्ष झाले नवरा फोन करत नाहीये, आता काय करू? अत्यंत कमी फी मध्ये मी ऍडमिशन देऊन टाकलं. त्या मुलीने 16 महिने, मुलींसमोरचीच मुलगी आहे ती, 16 महिने कंटिन्यू मेहनत घेतली माझ्या हिशोबाने. 5 वर्षाची मुलगी सोडून 16 महिने मेहनत घेतली. आज नागपूर पोलीस मध्ये ती मुलगी लागलेली आहे, माहित असेल तुम्हाला. आज तिचा नवरा म्हणतो की आता नोकरी सोडून दे आणि परत ये. आता सोडता येईल का? आता सोडता येते का? इतक्या मेहनतीने लागली. म्हणून तुम्हाला सांगतो मी, मुलींना किंवा मुलांना कमवून ठेवू नका. तिला कमवायच्या लायकीची म्हणा, ती इतकं कमवाल का तुम्हालाही मोजता येणार नाही. समजलं? म्हणून काय आहे महत्वाचं, लक्ष देणं. आता आहे चिखलाचा आता कडक गोळा आहे, तुम्ही दिलाय माझ्याकडे आणून, आता मी स्प्रे करून राहिलो त्याच्यावर चौकून बरं का, आणि स्प्रे करून आता नरम करून पुन्हा आकार देण्याचा प्रयत्न होऊन राहिलाय, आणि ते होऊन पण राहिले, चांगल्या प्रकारे होऊन राहिले. तुमचं म्हणजे इतक्या चांगल्या प्रकारे अभ्यास करून राहिले. तुमच्या समोर कॅमेरे आहे, कधी येऊन तुम्ही सांगू शकता सर मला 3 महिन्याचा रेकॉर्ड दाखवा माझ्या मुलीचा. माझी मुलगीचा कंपार्टमेंट कोणता आहे, माझी मुलगी कंपार्टमेंटवर किती वाजता अभ्यासाला बसते, माझी मुलगी किती वाजता ग्राउंडला जाते, येते, क्लास किती तास तुम्ही घेता, सर्व काही दाखवा. तुम्हाला धड 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 सर्व दाखवलेलं.
अशी अकॅडमी माझ्या मनाने माझ्या अकॅडमीची स्तुती म्हणून नाही, तुम्ही महाराष्ट्रात एक दाखवून द्या, पूर्ण अकॅडमी बंद करून मी हिमालयात चाललेलो. तुमच्या मागे आम्ही पण येतो. काय गॅरंटी आहे आम्ही पहिले ही अकॅडमी जेव्हा ओपन करायची होती ना, पहिले पूर्ण अकॅडमी आम्ही फिरलो आणि नंतर ही अकॅडमी ओपन केली. आणि मुलींची तर विशेष अकॅडमी ओपन केली. नाही, प्रॉब्लेम नकोच. तुमचा विश्वास, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, बरोबर आहे. माझ्याशिवाय इथं कोणी येतं का? रवी सरकारी हात दिसतो तुम्हाला, इथं माझ्याशिवाय कोणीच नाही शकत. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला, पण तुम्हाला काय वाटतं की तुमच्या गावकऱ्यांना, गावातले लोक जे जळणारे आजूबाजूचे आहेत किंवा भाऊबंद ते जे काही असतील, तुम्हाला काय वाटतं ते चांगलं म्हणत असतील का? बिलकुल नाही. आम्हाला माहिती आहे, आम्ही खेड्यात जन्म घेतलेला आहे. हा, काय करत असेल मुलगी, निवड टाइमपास चालू असेल तिकडे, समजून राहिला तुम्हाला. आणि यायचं कुठं लक्ष आहे, पहा म्हणे ते शेख सर, ते सर काय करत असतील आणि यायला कुठं माहित. हे तर रात्रंदिवस इकडे, मुलगी रात्रंदिवस तिकडे आहे, हो की नाही. त्यांच्या तोंडात चप्पल मारल्यासारखी त्या दिवशी होते, ज्या दिवशी विदर्भ अकॅडमीच्या ब्लॅक गाडीमध्ये एंट्री होते मुलीची वर्दीमध्ये. कधी मी करून दाखवणार, तुम्हाला लक्षात ठेवा. सर्व पालकांना मी वचन देतो माझं की तुम्हाला ते करूनच दाखवणार की तुमच्या गावात तुमची मुलीची एंट्री हिरो पेक्षाही भारी फॉर्च्युनर मध्येच करेल. आणि तेव्हा त्यांच्या तोंडात चप्पल मारल्यासारखे होईल जे लोक नाव ठेवत होते. तसं तुम्ही त्यांचं तोंड बंद करू शकत नाही. कोणाचं तोंड बंद करणार? मुलींना मी नेहमीच सांगत राहतो, मुलींना तुम्ही तोंड बंद करू शकत नाही. तुमचं कार्य दाखवा, तुमचं कार्य दाखवा. भाग्यश्री कांबळे पहिल्याच भरतीत लावली, सीता डोळस पहिल्याच भरतीत लावली, निर्जला जाधव पहिल्याच भरतीत, म्हणजे पहिल्याच भरतीत टोटल मुली सिलेक्ट केली आपण. 12वी पास झाल्या बरोबर पहिल्या भरतीत सिलेक्ट करणारी ही पहिली अकॅडमी आहे पूर्ण महाराष्ट्रात. आणि भाग्यश्रीच नाही, भाग्यश्रीची सख्खी बहीण 12वी पास झाल्याबरोबर 8 महिन्यात सिलेक्ट होतच होती. फक्त माझी एक गोष्ट तिने ऐकली नाही आणि तिच्यामुळे ती कटली. समजलं का? त्याच्यानंतर तुमच्या समोर बसलेले हे वाघ, पल्लवी वाघचे वडील, ही मुलगी फक्त वयानं वेटिंगवर आहे आणि महिने फक्त किती? 8 ते 9 महिन्यात 12वी पास झालेली मुलगी, जिचा पहिला पेपर 37चा डायरेक्ट मेरिट मध्ये, ओपन मेरिट मध्ये कटून राहिली ती मुलगी फक्त वयाने. की वय लहान आहे, हिच्यापेक्षा मोठी घ्यावी लागते, मार्क्स सारखे आहे. समजून आलं तुम्हाला? ही क्वालिटी दुसऱ्या अकॅडमीमध्ये असूच शकत नाही इतक्या कमी वयात लावण्याची. आणि ही जी क्वालिटी आपल्यामध्ये आहे याला आपल्याला परत मजबूत करायचं आणि त्याच्यासाठी तुमचं सर्वांचा साथ असणं आवश्यक आहे. समजलं सर्वांना? लोकांचं ऐकून आपल्या मुलीला सोरी घेऊन राहिली बाबा, आहे की नाही? त्यात मला शिवकन्याच्या वडिलांचा फोन आला होता, सोरी चांगली आली होती म्हणून मी बोलवलं. अरे चांगली आली होती पण गॅरंटी काय चांगलं सांभाळेल? चांगलं सांभाळायला याची गॅरंटी आहे का? ठीक आहे, चांगलं स्थळ घेऊन राहिलं तुम्ही, मुलीला दाखवून राहिले, तिला मुलगी पसंत आली, गेलं तिनं लग्न करून टाकलं. अशा मुली इतकी बी कमतरता नव्हती त्या मुलीमध्ये, इतकी पण, तरी पण नवऱ्यानं 5 वर्ष बघितलं नाही. विचार करा तुम्ही, कशाची कमतरता? तुम्ही कोणत्या भ्रमात आहे की नाही आपल्या मुलीचं लग्न करून टाकू? अरे 10 लाख रुपये लग्नात लावल्यापेक्षा ₹1,00,000 इकडे खर्च करा ना. 10 लाख तर लग्न लागतील का नाही लागणार? 100% लागतात. मग ₹1,00,000 इकडे खर्च केला तर ती मुलगी तुम्हाला मुलातून ₹10,00,000 घेऊन देईल. आपली मुलगी हुंडा देण्याच्या लायकीची नाही तर घेण्याच्या लायकीची बनवायची आपल्याला, बस इतकं समजते मला. आणि ती 100% नाही घेणार तर कमीत कमी देणार तरी नाही. ती म्हणाल मी नोकरीला आहे आणि बाबा कोणता तरी स्थळ मला PSI किंवा चांगल्या नोकरीवाला बघा आणि चांगलं तिचं आयुष्य होऊन जाईल. म्हणून काय आहे, विनाकारण लग्नाच्या याच्यात चांगलं स्थळ आलं बाबा, गडबड करा. मी तुम्हाला तुमचा एक मोठा मुलगा, तुमच्या मुलीचा मोठा भाऊ या नात्याने तुम्हाला समजून सांगून राहिलो या गोष्टी. समजलं का तुम्हाला? या गोष्टीमध्ये इतकं जीव तोडून कोणताही संचालक सांगत बसायला रिकामा नाहीये, कोणताच नाहीये. जीव तोडून तुम्हाला सांगून राहिलो की मुलींचे स्थळ वगैरे बघणं बंद करा, वर्षभर तिला भरती मारू द्या. भरतीत नाही लागले तर मी स्वतः सांगितलं तुम्हाला की लागू नाही शकत, ही अभ्यासच करत नाही, तुम्ही लग्न करून टाका. समजलं का? शिवानी पोलीस भरतीला हाईट मध्ये कटली, खूप नाराज झाली, खूप रडली, आई रडली, सर आता जाऊ द्या, आता नाही, आता बंद करून टाकते शिक्षण. म्हटलं नाही, पोलीस भरतीला काढली ना आपण, त्याच्यापेक्षा मोठ्या तयारीला लागू. आणि नेव्हीमध्ये तिनं फॉर्म भरला, नेव्हीमध्ये सिलेक्ट झाली. जेव्हा फॉर्म भरला आणि जेव्हा ग्राउंडला गेली तेव्हा सांगितलं मी तुला, तू सिलेक्ट झाली? तुम्ही तिला विचारून घ्या, तू सिलेक्ट झाली? म्हटलं आता करायचं की नाही करायचं ते बघ. मग सर आता लागल्यानंतर सोडून देऊ, ती पण असंच म्हणत होती, म्हणजे वळवरच्या मनात लागल्यानंतर सोडून देऊ म्हणून. मनात तर होतं की लागल्यानंतर करायचीच आहे आणि ती खरोखरच लागली. जसं मी बोललो तसं झालं, लागली. लागल्यानंतर मग आता सर काय करायचं आता?
उगाच मला पेडचं वाटणं झालं तिकडे गावात. मला विचारा सर काय करायचं, तुम्ही म्हणत असेल तरच जाते, नाही तर जात नाही. म्हटलं जायचं, इतकी मोठी नोकरी आहे, सोडणार कशाला. भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून लोणार तालुक्यात आतापर्यंत एक मुलगी लागली नाही. कशामध्ये? इंडियन नेव्ही मध्ये. बरं का, नेव्हीची गोष्ट करतो मी. इंडियन आर्मी मध्ये लागल्या, महाराष्ट्र पोलीस मध्ये लागल्या, पण नेव्ही मध्ये आतापर्यंत एकही मुलगी लागली नव्हती. म्हणजे आपण रेकॉर्ड किती वर्षाचा ब्रेक केला माहिती आहे? 76 वर्षाचं. किती वर्षाचा? 76. भारत स्वतंत्र व्हायला 76 वर्षाचा आपण रेकॉर्ड ब्रेक करून टाकला. पहिली मुलगी लोणार तालुक्यातली आपण इंडियन नेव्ही मध्ये पाठवतो. साधी गोष्ट नाही, खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे की नेहमी पालक मेळावा असो, तुम्हाला 10 पालकांना प्रत्येक डेमो भरतीला असो, किंवा तुमच्या आईला सुद्धा सांगून राहिलो, तुम्हालाही सांगून राहिलो, मुलीचा 3 दिवसाचा शेड्यूल आम्ही टाकतोय. म्हणजे आमच्याकडे मुली आहेत, आमच्याकडे मुली किती आहेत? तर आमच्याकडे मुली आहेत बघा 78 सर, आणि 3 मुली बोलवायच्या राहिले, 81 मुली आहेत. आता 81 मुलीपैकी किती मुली आहेत? 81. आता 81 गुणीला जर आपण 3 केले, किती केले? 3. तर 3 1 3 आणि 3 8 24, 243 दिवस होऊन राहिले. किती दिवस? 243. माझी विनंती आहे सर्वांना की प्रत्येक मुलीच्या आईनं किंवा वडिलांनी 3 दिवस इथं राहायचं. एका वर्षातून किती दिवस? 3 दिवस. की आपली मुलगी खरोखर किती वाजता उठून राहिली, किती वाजता अभ्यास करून राहिली, किती वाजता झोपून राहिली, किती वाजता तिचं काय चालू आहे, सर्व तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघितलं नाही का? तुम्हालाही समजून जाईल की जे कष्ट मी माझ्या मुलीसाठी घेऊन आलो, खरोखर यार माझी मुलगी पण त्याच्यापेक्षा जास्त कष्ट घेऊन राहिली. समजलं का? नाही तर काय, तुम्ही कष्ट घेऊन आलो आणि मुलगी तर काय आयुष्यामध्ये झोपून राहिली की काय? फक्त बिलकुल नाही. झोपायच्या रूमलाच लॉक असतात. 6 तासाच्या वर झोप नाही द्यायला. त्याची पाठ टेकलेली बी असली तर डोळा लागला नाही पाहिजे 6 तासाच्या वर. इतकं कडक आहे. तर तुम्ही हेही समजून घेऊ नका की मी तो मेहनत घेऊन आलो, मुलगी विनाकारण पैसे उडवून राहिली की काय. बिलकुल होऊ शकत नाही. विदर्भ अकॅडमी ही, समजलं का? म्हणून 243 दिवस म्हणजे 1 वर्ष होऊन राहिला जवळपास. तुम्ही या, प्रत्येकाला 3 दिवस बोलावलेले येईल, तितका मान आमचा ठेवा. 3 दिवस या, राहा आणि बघून जा सर्व काही की खरोखर मुली कसा अभ्यास करतात, किती वाजता ग्राउंडला जातात. 3 दिवस ग्राउंडला जा. आम्ही तुमच्या खाण्याची, राहण्याची, इतर झोपण्याची सर्व व्यवस्था व्हीआयपी करू. तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा त्रास होणार नाही. तुम्हाला सर्व गोष्टी कळून बी जातील की सर्व काही कसं आहे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला कळतील. इतकं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी जवळपास 2,500 ते 3,000 सह्या केल्या. किती सह्या? 2,500 ते 3,000. हे बघा, हे आणि हे पूर्ण एका मुलीच्या एव्हरेजचा धरला. पण आता हे रजिस्टर पॅक आहे. पालक मंडळींना सांगतो मी, असे रजिस्टर तुमच्या एका मुलीनं 25 भरले जवळपास. रफ किती? रफ, बरं का? आणि फेअर रजिस्टर हे एका मुलीचे 10 12 शिवानीची मला वाटतं ह्याच्यामध्ये 15 आहे. तुम्ही विचार करा, इतकं लिहिणं सोपं काम नाही. हे रजिस्टर आहेत. यांनी जवळपास पेन एका वर्षात 200 ते 250 पेन डायरेक्ट संपवून टाकतात या. आणि ते रेकॉर्ड आहे माझ्याकडे. तुम्ही जर म्हटलं सर माझ्या मुलगी आली तेव्हापासून माझ्या मुलीनं तुमचे पेन वापरले किती हे दाखवा, तुम्हाला लगेच 10 मिनिटात मुलींना सांगून लगेच 10 मिनिटात तुम्हाला रेकॉर्ड दाखवून देतो. तुमच्या मुलीनं पेन किती संपवले, रजिस्टर किती संपवले, हे पूर्ण रजिस्टर आहे. आता वेळ जास्त होऊन राहिलाय. तुमचे मुलींचे रजिस्टर तुमच्याजवळ दिले जातील. त्यांचे रजिस्टर सर्व चेक करून घ्या. माझ्या सह्या झालेल्या आहेत. काय शिकवलं तुमची मुलगी जेव्हापासून इथं टाकली तेव्हापासून आजपर्यंत मी काय शिकवलं आणि कसं शिकवलं हे एखाद्या तुम्हाला नसेल कळत, चांगला एखादा मुलगा बघा तयारी करणारा एमपीएससी युपीएससीचा, त्याला दाखवा की बाबा हे बरं शिकवलेलं बरोबर आहे शिक्षकांनी, बघ बरं जरा चेक करा. तुम्हाला खात्री होऊन जाईल की याच्यापेक्षा बेस्ट कुठंच नाही. समजलं? तर हे तुम्ही आता रजिस्टर आम्ही वाटप करू. आता तुम्ही मला माझी विनंती आहे की तुम्ही आता जेवायला बसाव आणि मुली आत येतील आणि हे रजिस्टर मी त्यांच्याकडे पूर्ण वाटप करून देतो. आणि मुलींना सुद्धा सूचना आहे की तुम्ही लवकरात लवकर पालकांना आता जेवण बोलवून द्या. चला ठीक आहे.